बराच सन्मानाचा आणि पारितोषिक वितरणाचा लांबलेला आहे, त्यामुळे मी मनोगत जास्त न घेता जे आलेले बाहेरून आलेले पाहुणे आहेत, मान्यवर आमचे शिक्षक मंडळी, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि बंधू अशोक मामा थोरे, लासुरे नाना, या सर्वांचं इथं आल्याबद्दल आधी आभार व्यक्त करतो आणि शाळेची वाटचाल अशी सुरू राहील. जे आलेले आहेत त्यांना मी विनंती करेल की जाण्यापूर्वी त्यांनी मागचं जे इमारत झालेली आहे ती अवश्य पाहावी. सर्व पुढचा कार्यक्रम चालू करा. यानंतर आपल्या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण लगेचच सुरू करणार आहोत. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आदरणीय 6वीचे विद्यार्थी समोर या पुढच्या समोरील ठेवायचे मान्यवरांसाठी. आणि म्हणजे मला काय करावं लागलं तर मुलांचा पाया घडावा लागला. परंतु आज जर बघितलं एखादं समजा आपण एखादं झाड लावलं आणि गेल्या 10 वर्षांनी येऊन बघितलं आणि ते झाड जर मोठं झालेलं असलं तर अतिशय आनंद होतो. त्या पद्धतीनं खूप सुंदर इथं वातावरण तयार झालेलं आहे. एवढीच इमारत होती, थोडी मोठी दुरुस्ती माझ्या हाताने झाली, शौचालय वगैरे झालं, फारसं काही काम त्यावेळेस झालं नाही. परंतु जी सुरुवात त्यावेळेस झाली जी नकारात्मकतेतून सकारात्मकता चालू झालेली होती. अतिशय खड्डे इथं होते, फार सांगायला गेलं सगळ्यांना माहिती आहे, बाकी जास्त सांगत नाही. फक्त मी आज जो स्टाफ आहे त्या स्टाफचं कौतुक करतो. ते अतिशय चांगले सकारात्मक सर्व शिक्षक आहेत आणि खूप कष्टाळू आहेत, अतिशय प्रामाणिक, नम्र आणि गुणवंत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरांचे मी वाघ सरांचे अभिनंदन करतो. साहित्यिक चळवळीत सुद्धा आहेत, लेखन करत असतात. त्यांनी आज एका त्यांच्या पुस्तकाचं इथं प्रकाशन झालं, त्यांचं अभिनंदन करतो. शिंदे सर अतिशय चांगल्या रीतीनं ते सर्व सूत्रसंचालन आणि सर्व करत असतात. साळुंके मॅडम आहेत, नवीन सर, क्षीरसागर सर, खूप छान सर्व स्टाफ आहे. त्यांचंही काम चांगलं आहे. आणि सर्व पालक, आताचे पालक आणि जे माझ्या वेळेस पालक होते की जे आता डबल पालक झाले ते पुढे गेले, तर असे सर्व खूप चांगलं वातावरण इथं आहे. मला बोलवलं सर्व ग्रामस्थांचे, सर्व पालकांचे आणि सर्व स्टाफचे मी आभार मानतो. जास्त न बोलता 2 शब्दात आवडतो. एक छोटासा शिक्षकाचं एक काम असतं विचार देणं, त्यावेळेस मी काहीतरी नवीन विचार माझ्या मनात आला का द्यायचं. आजचा एक नवीन विचार मी असा इथं मांडतो की थोड्याच दिवसामध्ये काही पुढच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रोजेक्ट येतो आणि ती गरज आहे, कारण भूजल पातळी फार कमी झालेली आहे. त्याच्यामुळं पाणी वाढण्यासाठी जमिनीमध्ये एक जलतारा म्हणून एक प्रोजेक्ट आहे, तो सध्या जालन्यामध्ये चालू आहे. 181 गावं, त्या सरांचं नाव आहे प्राध्यापक पुरुषोत्तम वायळ. त्या सरांनी तो प्रोजेक्ट तिथं राबवला आणि 181 गावं की जे अतिशय कोरडवाहू होते ते सर्व पाण्याखाली आणले. तर जलतारा म्हणून प्रोजेक्ट आहे, ते मी सांगत बसत नाही, वेळ नाही, परंतु तरुण मुलांनी अवश्य जलतारा हा सर्च करा. त्याचा अभ्यास कमी खर्चामध्ये आपली कशी पाणीदार करायची, कशी बागायत जिरायची, कशी बागायत करायची, ते त्याच्यामध्ये सर्व आहे. नवीन नवीन तंत्र शिकलं पाहिजे. आज तो प्रोजेक्ट तिकडं जालन्यामध्ये पुणे दाखल चालू आहे, त्याच्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे. येण्याच्या अगर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असली तर आपण 2 पावलं पुढे गेलेलो असतो. तर एवढंच मला सांगायचं होतं. तर 2 शब्द माझे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे आभार. धन्यवाद नारायणी सर. यानंतर टाकळीबांध केंद्राचे आमचे आदरणीय आधारस्तंभ माननीय शिंदे सर आपलं 1 मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करतात. सगळेजण कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि ही ऐकायची कोणाची मानसिकता नाही, तरी सुद्धा आज या ठिकाणी जे वातावरण आहे त्या वातावरणाबद्दल एकच म्हणायचं. आताच महाराजांनी सांगितलं की मंदिरं अनेक लोक बांधतील, परंतु या ज्ञान मंदिरासाठी ह्या ज्या गावाने जे योगदान केले ते खरं वाखाणण्याचं काही. मला ते फार आवडलं. या ठिकाणी सरांनी सगळ्या ज्यांनी या ठिकाणी जमीन दिली त्या सर्वांचं गोड कौतुक केलं. ते खरंच करणं गरजेचं आहे की तुम्ही मंदिरं भरपूर बांधतो, मंदिर बांधणं आपली संस्कृती, पण त्याबरोबर ज्ञान मंदिर बांधणं ही फार मोठी गोष्ट आहे.
आणि त्यामुळे या गावातील सगळे ज्या लोकांनी ज्ञान मंदिरासाठी जागा दिली, कोणी जे सहकार्य केले, त्या सगळे हे आजच्या युगातले ज्योतिबा फुलेच, महात्मा ज्योतिबा फुले असं मी मानतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे गाव आणि शिक्षक आणि शाळा यांचा समन्वय ठेवा, जेणेकरून ही शाळा ही राज्य स्तरावर जाईल, देश पातळीवर जाईल याची मला खात्री आहे. सर्वांना या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. मला तर मराठी आणि काही स्पीच करता येत नाहीये. CV द्यायला येते चांगलं. आणि ग्रामपंचायत, सरपंच, हे ग्रामसेवक, मला एकच विनंती आहे, नित्य ह्या शाळा आणि ह्या शिक्षकांना लक्ष देणे ग्रामपंचायतचं काम. ग्रामपंचायत पकडले का गाव ऑटोमॅटिक त्यांचं लक्ष द्यावं, शाळा आणि शिक्षण. बरोबर, विनंती आहे माझं. नमस्कार. तुझा आहे का? तुझा आहे ना? एक 2 घंट्यामध्ये तो पडतो या का गाण्याला. हा समर्पण त्याला बोलले बरं, तू 2 गाण्यामध्ये ना झंडा फडकायला समर्थ कुठं आहे? आई राहिला तो, तू 2 गाण्यामध्ये समर्थला बोलले होता. चला सावी झंडा तुम्हाला देतो बाय. तू झंडा देतो ना बोलले हा सावी तुम्हाला यावर 2 मिनिटं घ्या. समर्थ पटकन आपल्याला गाण्याची तयारी करायची आहे. मोठ्या मुलांनी पटकन इकडे यायचंय. चला बिरभाऊ टेबल झाला. ज्यांचे गाणे शेवट आहेत अशा मुलांनी यावर पटकन इकडे घ्या, इकडे घ्या, खाली घ्यावं लागेल इकडे. हा यानंतर पहिलं गाणं आहे आपलं गणपतीचं गणेश वंदना, त्या मुलांनी रेडी राहायचंय. त्यानंतर दुसरं गाणं आहे आणि गणेश वंदना. गणपतीच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो. तर पहिलं गाणं आहे गणेश वंदना. या गाण्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव व्यस्त आदित्य गणेश वंदना, प्रणित दीपक तांदळे, समर्पण भारत जाधव, भक्ती कागुणे, ईश्वरी रघुनाथ पाळंदे, सरस्वती सतीश कांगुणे आणि तनिष्का गणेश शिंदे या विद्यार्थ्यांनी समोर यायचंय.